जय भीम जय शिवराय मित्रांनो. आजचा व्लॉग आपण सुरू करत आहात आणि सगळ्यांना गळा भेटी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण आज गळा भेट दिवस आहे, इंग्लिशमध्ये म्हणलं तर हग डे. आणि आज आपण आपला व्लॉग स्टार्ट त्यात निमित्त करत आहात, कारण आज तर हग आपल्याला तर कोणी दिलं नाही आणि आपल्याला करायला कोणाला इंटरेस्ट नाही. मग आज आपण निघालो बघा. आज तर मला मस्त आजचा दिवस भाई. आज आम्ही निघला एकडा हॉटेल भाग्यश्रीच्या रोडच्या त्या हायवेला, कारण खुल्ला हायवे आहे. तिकडा व्ह्यू तुम्ही आजूबाजूला बघू शकता की कसं व्ह्यू येत आहे आणि कसं आपलं भारी आजूबाजूचा परिसर दिसत आहे. शेती वगैरे, खुल्ला रोड, सामसूम जागा, असं मस्त राईड करायला, स्टंट मारायला एवढी भारी जागा आहे तिथली की बस भाई मी काही सांगू शकत नाही. की भाई तिथं म्हणजे तुम्ही स्पीड ओव्हर स्पीड करा, म्हणजे ज्या वाहनं वगैरे काहीच नाहीत त्या लाईनला. म्हणजे असं खुल्ला रोड आहे आणि एवढं असं शांत वाटते तिथं. जर तुम्ही कधी आपल्या गेले असाल तर भरपूर जणं जातात तिकडं भाग्यश्री म्हणजे हॉटेलला. नॉनव्हेज वगैरेचं आहे, आपल्याला तर जमत नाही नॉनव्हेज वगैरे, पण ज्याला जमते त्याने जाऊ शकतात भाग्यश्री हॉटेलच्या तिकडं. पण कसं आहे मात्र तिथून जे आपण याला निघता बघा वाडी साईडला, त्या मधल्या लेफ्ट साईडनं, तिथला पण असा आजूबाजूचा व्ह्यू आम्ही असा आमच्या 360मध्ये सिंगल लेन्समध्ये घेतल्या. आणि आता तुम्हाला दिसत पण असेल कसा म्हणजे व्ह्यू आहे. एवढा असं स्पेस एवढा भारी आहे तिथला की आपण तिथं ट्रॅव्हलिंग म्हणजे असं फिरायचं, फोटोशूट वगैरे काही पण असं अदर ॲक्टिव्हिटी म्हणजे चांगल्यावर काही ॲक्टिव्हिटी नाही, चांगल्या ॲक्टिव्हिटी करायला येतात. मात्र तिकडं कसं ते कपल्स वगैरेच जातात. आणि आजकाल तर सध्याला तर हेच चालू आहे व्हॅलेंटाईन डे वीक, तर तिकडं जास्त तर कपल्स वगैरेच बसायलेत त्या रोडला. भाई मात्र तसं बसू नका तिकडल्या रोडकडं. कसं काय की खुल्ला रोड आहे, तिकडे जास्त लोक येत नाहीत, जात नाहीत. आम्ही आता 4, 4:30, 5च्या दरम्यानात गेल्या होत्या तिकडं. आता चालल्या तर भाई आम्ही म्हणजे असं बघितलं 2-3 जाग्यावर की भाई ते कपल्स वगैरे बसले तिथं. भाई असं बसं जाऊ नका, कारण त्या रोडला कोणी येत नाही, काही नाही. उगा तुमची उगा काही पण लोक तुम्हाला कोणी अडवेल वगैरे, काही काढून वगैरे घेईल व काही फिडखान मुलीला करेल, तर तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे की भाई अशा त्याच्या खुनसान रोडवर बसायचं नाही. अरे गरजच काय आहे, मी म्हणतो की असं आडराना ना फिडराना ना. आता ते हायवे नवीनच आहे, तिथं तुम्ही चालल्या कोणी नाही, दोघंच जणं जातात तसं तर आहे. मात्र 2 जणं चालल्या. उगं काही उद्या काय अडचण काही झाली होऊ नये, पण झाली तर मला म्हणजे लोकांना स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एकटं असं फिरायला म्हणून जा ना तुम्ही, म्हणजे असं ग्रुप वगैरे करून पोरं म्हणजे कसं लेडीजसाठी ते सेफ नाही. कारण तिथं ड्रिंक करायला लोक येतात, कोणी काही पण. सॅटर्डे संडे बघतो ना मी तिकडं, आम्ही जाता राईडला म्हणजे तिकडं फोटोशूट वगैरे काय बाईकसोबत काढायला येते, तर तिथं ड्रिंक वगैरे करत राहतात लोक. तर तुम्ही म्हणजे असं स्वतःची नाही तर नाही, त्या मुलीबाळीची तर ही अशी म्हणजे त्यांची रिस्पेक्ट, त्यांची काही इज्जतीला धक्का लागू नये, तशा गोष्टीसाठी तुम्ही सावधान राहायला पाहिजे. म्हणून मग माझं म्हणणं एवढंच आहे की भाई तुम्ही एकदा नेचर व्ह्यू फोटो वगैरे काढा, पण एक लिमिट टाईमपर्यंत. असं जास्त अंधार होऊ देस रोग तिथं थांबू नका, कारण ते रोड सेफ नाही. मोठमोठाले हायवा वगैरे येतात, गाड्या वगैरे मोठमोठाल्या येतात, म्हणजे जास्त तर व्हेकल्स तिथं मोठाले ट्रक वगैरे हायवा वगैरेच येतात. पण अनदर जे ड्रिंक केलेले माणसं वगैरे, तर तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. स्वतःच्या सामानाची मौल्यवान सामान राहते आपल्याकडं. कोणी उगं चाकू वगैरे काय लावून घेतलं फितलं म्हणजे स्वतः आपण आपण तिथं होते की नाही माहीत नाही, मात्र स्वतः आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. कसं काय की रेअरली तर तिकडल्या रस्त्याकडं होते तसं. वेळेस ऐकलेले माझ्या कानावर की तिकडं असं होते तसं होते, कोणी हे काढून घे ते काढून घे, छिनापट्टी होय गाडी. पण तुम्ही बघायचं म्हणजे एक लिमिट टाईमपर्यंत. तिथं पोलीस भरतीला पण ते मुलं मुली येतात, ते क्रिटिकल टाईमला येतात की भाई जास्त अंधार पण नाही, जास्त उजेड पण नाही, एक मिडल म्हणजे 4, 4:30, 5च्या पर्यंत त्याने निघून जातात आपलं
रनिंग वगैरे करून वॉर्मअप वगैरे करून आता ते डेली आम्ही बघता ना तिकडं, तर त्यानं आपलं एक फिक्स टाईममध्ये 1-1.5 घंटा येतात आणि निघून जातात अंधार पडायच्या पहिलं. मग तेच माझं म्हणणं आहे की तुम्ही सेफली जा, सेफ टाईममध्ये जा, म्हणजे कसं लोकं वगैरे आजूबाजूला व्हेकल्स राहतात तर तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. हां, असं तुम्ही डायरेक्ट 5:30च्या नंतर 6च्या नंतर जर तुम्ही तिकडं फिरत असाल, कपल्स राहू दे, कोणी पण असा रँडम माणूस, तर एकटा वगैरे, तर सेफ नाही. हां भाई, तिकडे शांत वाटते, म्हणजे शेतीवाडी आहे, आजूबाजूला हरियाली दिसती, म्हणजे आता एक शांत बसायला म्हणजे तर खूप चांगली गोष्ट आहे आणि चांगला म्हणजे परिसर आहे तिकडला. पण काळजी बी घ्यायला पाहिजे. व्हिडिओ शूट करा तुम्ही, काय नाही ते करा तिथं, पण स्वतःची काळजी घेऊन करा. फक्त माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा एवढाच परिचय आहे की तुम्ही करा. बाकी राहिलं आता तुम्ही तुमची सेफ्टी, कारण एवढं तर कोणी कोणाला आता सांगायला गेलं तर म्हणतात की तू काय लेशान आहेस काय, असं तसं. भाई आपलं करा. म्हातारा एवढं आहे भाई, ते आम्हाला त्या दिवशी ते तिथल्या शेतातला मामा तेच म्हणत होता, भाई आम्ही फोटो वगैरे क्लिक करत होते. आता ते मामा येऊन म्हणला, अरे का पोरीला घेऊन आल्या का? म्हणलं नाही हो मामा, म्हणले आम्ही आमच्या गाडीचा सिनेमॅटिक वगैरे ते कॅमेरे वगैरे घेऊन आल्या. तर नाही रे बाळांनो म्हणलं त्यानं की इथं पोरीला घेऊन येतात बोली इकडं तिकडं. मग म्हणलो बरं आहे, म्हणलो मामा नाही म्हातारा, आम्ही आमचं तर घेऊन येत नाही ना म्हणलो. तर म्हणला नाही रे पोरं, म्हणला बसा म्हणला तिथं टाळ वगैरे खा, काही पण करा म्हणला. त्यामुळे त्या गोष्टीला तुम्हाला मनाई नाही म्हटला त्यानं मामा. फक्त मनाई या गोष्टीला आहे की म्हणलं तुम्ही मुलीला घेऊन येता बसता म्हणला, मग गावातले लोक इकडे तिकडे काही ऊचनीच झाली तर म्हणला आमच्यावर येते, म्हणून म्हणला. मी म्हणलो बरोबर आहे मामा, तुम्हाला बी माहीत आहे ना म्हणलं इकडं कसं यायला ते. तर एवढं तुम्ही स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. आणि बाकी तर तुम्ही इकडं आजूबाजूचा परिसर बघू शकता की व्हिडिओमध्ये की कसा चांगला दिसायला आहे. म्हणजे मला तर असं एवढं भारी वाटलं आहे की भाई, म्हणजे आपल्या 360मध्ये एवढं भारी व्ह्यू यायला आहे, एवढं भारी म्हणजे असा व्हिडिओ शूट झाला. क्वालिटी बी तुम्ही चेक करू शकता व्हिडिओची की कसा भारी आणि किती क्लिअरमध्ये येत आहे. 4K 3K 5.7K मध्ये आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला भेटायला आहे. म्हणजे कॅमेराचं तर काहीच म्हणजे नुकसान तर मला काहीच नाही, प्रॉफिट तर उलट 100%च्या वरीच आहे. कारण व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचे फीचर्स, AI वगैरे सगळं माझ्या कॅमेऱ्यामध्ये यायले मला. म्हणजे सिंगल शूट 360 सगळं फोटोचं. म्हणजे बाकी जर मी ॲक्शन कॅमेरा गोप्रोचा जर घेतला असता तर मला तेवढे फीचर्स त्याच्यात भेटले नसते जेवढे मला Insta 360मध्ये भेटले. आणि याच्यामध्ये व्ह्यू, कलर ग्रेडिंग हे ते भाई साब. मग आता मी जितकं होईल तितकं मी रॉ क्लिप टाकायलो, कारण मला नांदेडकरांना हे दाखवायचं की आपल्या रॉ क्लिपा किती डेंजर दिसतात त्याच्या.